या भूमीमध्ये जास्त वास्तव्य करणं, ह्या भूमीमध्ये जास्त थांबणं, ह्या भूमीमध्ये होत असलेली बैठक ही सोपी नाही. एक लक्षात घ्या, आपण सर्व सुग्रणी माता भगिनी आहात. तापलेल्या तव्यावर जर एका पाण्याचा थेंब पडला तर तो किती तास राहू शकतो? तापलेल्या तव्यावर जर एखादा पाण्याचा थेंब पडला तर किती वेळ राहू शकतो? किती तास राहू शकतो? नाही राहू शकत. ही तप्त झालेली भूमी आहेत. ह्या भूमीमध्ये आपण स्थानापन्न होणं म्हणजे तापलेल्या तव्याप्रमाणे आहेत. आणि थेंब जसं पाण्याचा थेंब आहेत ना, त्या पाण्याप्रमाणे आपलं जीवन आहे. अध्यात्माची प्रकांड ताकद जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रफुल्लित होत नाही तोपर्यंत ह्या भूमीमध्ये वास्तव्य करण्याची इच्छा, आकांक्षा, भावना आपल्या मनामध्ये कधीही दरवळणार नाहीत. तुम्ही येतात, आपलं भाग्य का उदयाला येतंय? असे अनेक महाभाग्यवान मंडळी आहेत, त्यांनाही येण्याची खूप इच्छा आहेत. आपण ही कथा रसपान करावी, आपण या ठिकाणी यावं, बसावं, परंतु इच्छा होत नाही. अनेक प्रकारचे अडसर येतात आणि तेच अडसर आपल्याला ह्या ठिकाणी येऊ देत नाही. का? पुण्य कमी पडतंय, आपली साधना कमी पडते, आपली तप अवस्था कमी पडते. म्हणून तुम्ही येतात. गेली 4 दिवस झाले ही कथा आपण रसपान करत आहात. वर्षभर खूप मोठमोठी कार्यक्रम होतात आणि ह्याही पुरुषोत्तम मासाच्या महापर्वावर आपण भगवंताची ही रसमयी लीला कथा श्रवण करतात. ही सोपी गोष्ट नाही आहे. मुळातच जी कथा आपण रसपान करतात ही पुरुषोत्तमाचीच कथा आहेत, भगवान श्रीकृष्णाची कथा आहेत. पुरुषोत्तम मासामध्ये ही कथा रसपान करणं हे परमभाग्य आहेत. याच्यात विशेष सांगेल मी तुम्हाला. जेव्हा आईच्या मुलावर आपण प्रेम करतो तेव्हा आईकडनं कोणतीही वस्तू आपल्याला सहज आणायचे प्राप्त होत असते. का? आईच्या मुलावर प्रेम केल्यानंतर आईला जास्त आनंद होतो मुलापेक्षा. मुलाला होईल की नाही तो माहीत नाही, परंतु आईला झाल्याशिवाय राहत नाहीत. तसं आपण भगवंताची कथा रसपान करत आहात ना, हे सगळ्यात जास्त आवड भगवान सिद्धेश्वराला आहेत. का माझी कथा रसपान करणारी जेवढी मंडळी आहेत ना, सगळ्यात जास्त प्रेम आपल्याला प्राप्त होईल तर ते सिद्धेश्वराचं प्रेम प्राप्त होईल. म्हणून आपण खूप भाग्यवान आहात. गोड अशी कथा रसपान करण्याचं परमभाग्य पुरुषोत्तम मासाच्या महापर्वावर आपण करत आहात. सिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समिती, सर्व मान्यवर, सर्व सेवेकरी मंडळी आपणही त्यामध्ये मोडतात, कारण आपलाही खूप मोठा सहभाग त्यामध्ये आहेत. या सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आजही आपण सिद्धेश्वराला प्रार्थना करूया. देवा, तुमच्या कथेचं रसपान करण्यासाठी आम्ही या तुमच्या पावनभूमीमध्ये आलोत. आमच्यावर थोडीशी कृपा, थोड्याशा कृपेचा वर्षाव आमच्यावर होऊ द्या, जेणेकरून आमचं जीवन अत्यंत सुगंधमय, अत्यंत प्रफुल्लित होईल. याच्यासाठी सिद्धेश्वराला प्रार्थना करूया. सर्वांनी हाताने टाळी आणि भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये घ्यायचं आहे. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा, ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा, ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा, ओम नमो श्री
सिद्धेश्वरा 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 ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सर्वांनी टाळी वाजवा. आपल्या मुखातून भगवान श्रीकृष्णाचं, भगवान सिद्धेश्वराचं परमपावनी भक्तिमती महाराणीचं चिंतन व्हावं याच्यासाठी आपल्या हातांनी तालाचं संचयन करायचं आहे. आपल्या मुखातून निघणाऱ्या गोड अशा भगवंताच्या नामाने स्वराचं संचयन करायचं आहे. आणि ही दोघांची एकरूपता परमानंदाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाहीत. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा 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 ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा 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 ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा 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 ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ताली वाजवा भजन करा, बड़े भाव के साथ गाइए हरि बोल. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा 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 ओम नमो श्री सिद्धेश्वरा. जय हो सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा 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 ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा हरि बोल. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री जय हो सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा हरि बोल. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा हा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा. सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा ओम नमो श्री वा वा पावन पांगण या पावन प्रांगणामध्ये आध्यात्मिक रसाचं फल आपल्याला प्राप्त होतंय.
ते चाकण्याचं काम आपण ह्या ठिकाणी करतोय. फळामध्ये गोडवा जर असेल तर चेहऱ्यावरचं सौंदर्य अजून चांगलं दिसतं. फळामध्ये जर आंबटपणा असेल तर चेहरा कसा कसा होतो नाही का. आणि फळामध्ये जर कडवटपणा असेल अजून कसा कसा होतो सांगायची गरज नाही. भगवंताची कथा मूळतः गोड आहेत. गोड कथा जेव्हा आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचते ना, शरीरातील अंग प्रत्यंग, प्रत्येक हृदयातील, प्रत्येक शरीरातील अवयव, इंद्रिये, पार्ट सगळ्यांनाच आनंद मिळतोय. उलट त्या पार्टमध्ये भांडण लागतं. आपली त्वचा म्हणते, देवा जर ह्या त्वचेला मला डोळा दिला असता तर किती चांगलं झालं असतं, मी भगवंताचं स्वरूप पाहिलं असतं. कान म्हणतात का चाखण्याचं काम फक्त जिभेला दिलं, यदा कदाचित आम्हाला सुद्धा असं चाखण्याचं काम दिलं असतं तर किती चांगलं झालं असतं. जिव्हा म्हणते कान फक्त ऐकण्याचं, आम्ही फक्त चाखण्याचं काम करतो, जर ऐकण्याचंही काम आम्हाला दिलं असतं तर किती चांगलं झालं असतं. ते इंद्रियामध्ये परस्परांमध्ये भांडणं लागतात. भगवंताचा आस्वाद कशा प्रकारे घेता येईल याच्यासाठी सदैव सतत प्रयत्नशील असतात. इंद्रियांमध्ये भांडण लागलं पाहिजे, परंतु भगवंताची कथा ऐकण्यासाठी आपलं भांडण होतं, बाकीचे विषय पूर्ण करण्यासाठी होतात. काम क्रोधादी विकार जेव्हा आपल्याला ग्रस्त करतात ना, तेव्हासुद्धा भांडण होतं. जिव्हेचे चोचले पुरवण्यामध्ये आपलं सगळं आयुष्य जातं. तीच जेव्हा आपलं स्वादुपिंड खराब होतं ना, कोणतंही अन्न जेव्हा आपल्या तोंडामध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते अन्न गोड लागत नाही. आपण डॉक्टरचा विलाज घेतो, काहीतरी इलाज करण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर सांगतात, वैद्य सांगतात, तुमचं स्वादुपिंड खराब झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या जिभेला चव नाही. जुरे विटाळली अंग, जर यदा कदाचित आपल्या शरीरामध्ये ताप गेला, शरीरामध्ये ताप आला, शरीर तापग्रस्त झालं, नवज्वराने तप्त झालं, तप्त झालेलं शरीर, त्याच्यामध्ये तोंडामध्ये कितीही चांगलं अन्न टाका, ते अन्न कसं लागतं? गोड लागत नाही, गोड लागत नाही, जिभेची चव जाते. बाकीच्या सगळ्या इंद्रियांचा विषय आपण त्यांना जेव्हा देण्याचा प्रयत्न करतो, ते विषय देत असताना तेवढ्यापुरते ते विषय आपल्याला चांगले वाटतात, परंतु त्या विषयांपासून आपली तृप्ती असते असं कदापि म्हणता येणार नाहीत. डोळ्यांना वाटतं आपण पाहावं, चांगलं पाहावं, जेव्हा तेच डोळे विषयांच्या अधीन होऊन तो विषय ग्रहण करण्याचा प्रयत्न करतात, जास्त विषय जेव्हा त्यांना दिला जातो, दिल्यानंतर काही काळानंतर त्याच डोळ्यांची दृष्टी, तेच तेजोवलय कमी जेव्हा होतं ना, कमी झाल्यानंतर आपली अपेक्षा वाढते, आपली लालसा वाटते, अजूनही आपण पाहावं, आपणही अजूनही पाहावं. 95 वर्ष झालेत, आयुष्यभर बाकीच्या विषयांचं ग्रहण करण्याचं डोळ्यांनी काम केलं, आणि अशा वेळेस जेव्हा दिसत नाही ना, तरीसुद्धा इच्छा होते पाहायला पाहिजे, पाहायला पाहिजे, पाहायला पाहिजे, पाहायला पाहिजे. जेव्हा डोळे निकामी होतात तेव्हा आपण वैद्याची मदत घेऊन कसं तरी पाहायला मिळेल याच्यासाठी धडपड करतो. विषय डोळे घालवतात, तरीही सुद्धा आपण विषयांना सोडायला तयार नसतो. विषय मिळायलाच पाहिजेत, विषय भेटलेच पाहिजे. जेव्हा रसग्रहण करण्याचं सामर्थ्य गमावते, तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं रस ग्रहण करावं. या सगळ्या इंद्रियांचा स्वभाव फक्त ग्रहण करणं आहेत, परंतु ते कोणतं ग्रहण करावं याची अक्कल मात्र त्यांना दिलेली नसते. आपल्या इंद्रियांनी कोणतं घ्यावं नाही कळत, त्यांना नाही कळत. जेव्हा त्यांना कळत नाही तेव्हा त्यांना समजावून सांगणं गरजेचं असतं. प्रत्येक इंद्रिय म्हणजे एक लहान बालक आहेत. बालकाला कळत नाहीत ना, चालता एखाद्या खड्ड्यामध्ये पडत असताना सुद्धा ते बालक मागचा पुढचा विचार करत नाही, त्याचा घात आहेत हे समजावून सांगण्याचं काम त्याची आई करत असते. आपण त्या इंद्रियांची आई जेव्हा व्हाल ना, तेव्हा त्या इंद्रियांना समजावून सांगा, बाबा घ्यायचं जर असेल तर इतर बाकीचं काही घेऊ नको, वाचेला सांगायचं, बागा आई ऐक माझं, ऐक, तुला जर घ्यायचं असेल तर माझ्या भगवंताचं नाव घे बाई, बाकीचं दुसरं काही घेऊ नको. घे माझी वाचे, गोड नाम विठू
सुख डोळे तुम्ही घ्यावे सुख आहा विठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्यावे सुख डोळे तुम्ही घ्यावे सुख तुम्ही ऐकारी कान तुम्ही ऐकारी कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्यावे सुख डोळे तुम्ही घ्यावे सुख डोळे तुम्ही घ्यावे सुख 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 एकदम आपली ही इंद्रिय ऐकणार नाहीत, मला माहीत आहेत. नाही खायला पाहिजे ते आपण खाण्याची इच्छा करतो का? सवय लागलेली आहेत ना. एका जन्माचे नाहीत, अनेक जन्माचे संस्कार असतात. ते संस्कार शमवणं, शांत करणं सोपी गोष्ट नाहीत आहे. दिवसभर केलेल्या कर्माचा परिपाक आपल्याला स्वप्नामध्ये होत असतो. आपण दिवसभर जे कर्म करतो ना, त्याच कर्माची आठवण रात्रीसुद्धा होते, स्वप्नातसुद्धा होते. दिवसभर जे केलेलं कर्म. आमच्याकडे गुरुकुलामध्ये 50 मुलं आहेत. जसे जसे आम्ही घडवत राहतो त्या घडवलेला त्याचा परिपाक असा होतो की रात्रीचे झोपेमध्ये सुद्धा कधी कधी ते तेच बोलतात, तसंच बोलतात, तसंच वागतात. आमच्या गुरुकुलामध्ये एक मुलगा होता. शिबिरामध्ये 15 दिवस असताना तो मुलगा घरी रात्रीचा चालायचा आणि चालत असताना पिक्चरचे गाणे म्हणत चालायचा. पिक्चरचे झोपेतच उठायचा. जेव्हा तो शिबिरामध्ये आला आणि मेमध्ये शिबिरामध्ये जेव्हा तो पोरगा आला, वडिलांनी काही सांगितलं नाही असं असं घडतं आहे. आमचे 5-6 मंडळी सगळी हे मंडळी असतात मदतीला. रात्री मुलं झोपले की आम्ही बाहेरची कडी लावून टाकतो जेणेकरून कोणी उठू नये, काही नाही. तो मुलगा त्याचं काम नित्य होतं. रात्रीचे 1, 2, 3 वाजलेत का उठायचा आणि चालायला लागायचा. आता दरवाजा बंद असल्यामुळे तो चालत नव्हता, परंतु कमीत कमी बसायचा आणि गाणं म्हणायला सुरुवात करायचा. बाकीचे मुलं 2-3 वेळेस थोडेसे दचकले, नेमकं चाललं काय हे. आमच्या मोठ्या मुलांनी 2 थापडा मारला, झोपवल्या. 4-5 दिवस झालेत. रोज संस्कृतचे श्लोक पाठ करणं, गीतेचे श्लोक पाठ करणं, सुभाषितं पाठ करणं. जेव्हा हे सारखं नित्य त्याच्या कानावर पडायला लागलं, 10 दिवसानंतर तो पोरगा झोपेतून उठायचा, जागेवर बसायचा आणि जे दिवसभर शिकवलेले श्लोक आहेत ना, ते श्लोक म्हणायला सुरुवात करायचा. हे 15 दिवस त्याचं नित्यक्रम चालू झाल्यामुळे परिणामतः जेव्हा 15व्या दिवशी त्याचे वडील नेण्यासाठी आलेत, तेव्हा त्याचे वडील म्हणायला लागले, महाराज आमचा पोरगा रात्रीचा उठून चालायला लागतो. हे सांगायचंच विसरलं. म्हटलं कुठंतरी गेल्यानंतर सांगायचं होतं. पोरगा गेल्यावर सांगायचं होतं महाराज. पोरगा गेला, त्याला रात्रीची सवय होती. अगोदर कल्पना द्यायची गरज होती ना. पोरगा घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याचं चालणं बंद झालं. तो उठून बसायचा परंतु पिक्चरचे गाणे म्हणत नव्हता, संस्कृतचे श्लोक म्हणत होता. का? या इंद्रियांना सवय पडलेली आहेत. इंद्रिये जसं आपण त्यांना देऊ त्याप्रमाणे ते ग्रहण करतात. जर यदा कदाचित त्या इंद्रियांना चांगलं दिलं तर तेच इंद्रिय एक दिवस बदलल्याशिवाय राहणार नाहीत. का एक येया मनाचे निके जे देखली गुढीच्या ठाया सुके मनोनी अनुभव कौतुकाची सुखे दावीत जाईजे. या मनाला, ह्या इंद्रियांना सवय आहेत. आपण जे देऊ त्यांना त्यांची सवय त्याला पडते. राजीव दीक्षित यांची काही ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं आहे, नैसर्गिक शेती करा. आपले खतं आपण जे वापरतो त्यापेक्षा जर यदा कदाचित शेणखताच्या जोरावर जर शेती केली तर शेती चांगल्या प्रकारे पीक देईल आणि निरोगी आयुष्यासाठी तेच पीक आपल्यासाठी चांगलं आहे. परंतु काहींनी प्रश्न विचारलात, का शेतीमध्ये हे खत टाकल्याशिवाय पिकच येत नाही. त्याचं कारण त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्या कारणाचं उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं, या शेतीला ह्या खताची सवय लागली. जोपर्यंत ही सवय मोडली जात नाही तोपर्यंत ही शेती पीक देणार नाहीत. तुम्ही तिच्यावर सारखं काहीतरी
खताचा वापर करत चला, हळूहळू कमी करा, हळूहळू कमी करा, तर तीच शेती त्याहीपेक्षा चांगलं पीक दिल्याशिवाय राहणार नाहीत. शेतीवर जर परिणाम होऊ शकतो तर ही सुद्धा शेतीच आहेत ना. ह्या शेतीलासुद्धा हे गुण लागलेत, ही सवय लागली. ह्या सवयीला कमी करण्यासाठी आपल्याला सुद्धा काहीतरी हळूहळू कमी करावे लागतील ना. तुम्ही पावलाला पहा, झोपेतून उठल्यापर्यंत झोपी जाईपर्यंत आपल्याला बाकीचेच विषय दिसतात. मुलांना कळत नाही आपण कसे कपडे घालावेत, मुलींना कळत नाही आपण कसे कपडे घालावेत. कारण का तसे संस्कारच दिले जात नाहीत, शिकवलं जात नाहीत. जर त्या मुलांना सांगितलं की पूर्ण अंगभरीत कपडे घालावेत, एकदा झालं दोनदा झालं, सवय लागल्यानंतर अंग थोडं जरी उघडं पडलं तर त्या स्त्रीला समाधान वाटणार नाहीत. का? सवय पडली ना त्या इंद्रियांना. या शरीराला सवय जशी पडते, जसं हे शरीर आपण त्याला शिकवू त्याप्रमाणे त्या शरीरावर परिवर्तन होत असतं. नित्य जर पारमार्थिक अध्यात्माचं वलय जर कुटुंबामध्ये असेल तर त्या मुलांना बाकीचं जास्त शिकवायला लागत नाहीत, आपोआप ते घडत असतात. आणि हेच फक्त माणसासाठी नाहीत, शेतीसाठी नाहीत, आपल्या इंद्रियांसाठी सुद्धा सांगितलं. भगवंताची सवय, भगवंताचं चिंतन करण्याची सवय लागलीत ना, ते इंद्रिय शांत बसत नाहीत. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, नेघे माझी वाचा विसावा. अखंड खंडेना जीवन, थांबत नाही आपली वाणी. झोपल्या सुद्धा कधी शब्द निघून जातात, पत्ता लागत नाही. काही माणसं आहेत, आता ते आलेले नाहीत आपल्या जवळचे, त्या व्यक्तीचं नावच रामकृष्ण हरी पडलं आहे. रामकृष्ण हरी, मी 8-15 दिवस, महिना झाला त्यांच्या सान्निध्यात आहेत, परंतु त्यांचं नाव माहीत नाही. कारण त्यांच्याशी कुणीही संबंध ठेवत असताना त्यांना पहिलं रामकृष्ण हरीच म्हणतं. कारण का? त्यांच्याच मुखात रामकृष्ण हरी कायम आहेत. जसं वळण पडेल, जसं त्या इंद्रियांना आपण शिकू त्याप्रमाणे आपल्यामध्ये फरक पडत चालतो. त्याचा तसा परिणाम आपल्यावर होतो. जेव्हा नैमिषारण्यामध्ये ही कथा रसपान करण्यासाठी शौनकादिक लालायत झालेत ना, जी कथा सुतांनी शौनकादिकांना सांगितली तीच कथा राजा परीक्षितीला शुकदेवांनी सांगितली. आणि सुखदेव जेव्हा ही कथा सांगण्यासाठी प्रवृत्त होतात, सुखदेव सांगत असताना जेव्हा भगवंताचा अवतरण काल येतो, भगवंताची अवतरण मीमांसा येते, तेव्हा त्या अवतरण कालाचा विचार करत असताना भगवंताची ही गोड कथा, ज्या भगवंताने गर्भामध्ये दर्शन दिलं, ज्या भगवंताने गर्भामध्ये रक्षण केलं, त्या भगवंताचं चरित्र जेव्हा आरंभ झालं, भगवंताची कथा सुरुवात झाली, तेव्हा ती कथा पुन्हा चांगली ऐकावी अशी इच्छा अंतःकरणामध्ये राजा परीक्षितीच्या होते. राजा परीक्षितीला ती आस लागते, आपल्याला भगवंत कसे अवताराला आले, भगवंताच्या जीवनामध्ये काय कसं घडलं, या सगळ्या गोष्टी ऐकण्याची खूप 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 इच्छा होते. आपल्याही जीवनात आपल्याला परीक्षितीसारखं हृदय बनवायचं आहेत, आपल्यालाही आपल्या परीक्षितीसारखं मन बनवायचं आहेत. भगवंताची कथा ऐकण्यासाठी अगोदर आपल्या मनाची बैठक बसवणं गरजेचं आहे. मनाची बैठक. तुम्ही म्हणाल भगवान श्रीकृष्णाची ही कथा आपण रसपान करण्यासाठी बाकीचा इतर विषय ऐकण्याची गरज काय? एकदम डायरेक्ट आपण कथा ऐकायला पाहिजे होती, बरोबर आहे ना? कथा ऐकायला पाहिजे होती, भगवंताची कथाच ऐकायला पाहिजे होती. एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्याकडे दूध मिळतं का? हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे, कारण दुधाचं माहेरघर आहेत ना, भरपूर दूध आहेत ना आपल्याकडे. दूध पाहिलं, दुधाचा भाव काय आहेत आता सध्या? 70 रुपये लिटर, बरोबर आहे ना? म्हशीचं का गाईचं? म्हशीचं 70 रुपये लिटर. आणि दह्याचा भाव? $80. 80ला अर्धा, 160, डबल भाव. बरं 70. बरं लोण्याचा भाव? लोणी माहीत? बटर ना? 700-800 रुपये. बरं ठीक आहे, 800 रुपये थोडं आपण जास्त देऊ, आपल्याला द्यायचेच नाही, काही अडचण नाही, 800 रुपये देऊन टाकूया. तुपाचा भाव?
1500. जो जास्त देईल त्याला देऊन टाकू आपण. 1500 रुपये. 70 रुपये दूध, दही 160, लोणी 700, तूप 1500. दूध घेण्यापेक्षा त्या दुधातील फक्त जर तूपच काढून घेतलं तर काही अडचण आहेत का आपल्याला? नाही निघत. एकाच दुधाचे एवढे पदार्थ झाले तयार, एवढे पदार्थ झालेत. जेव्हा आपल्याला तुपाची गरज आहे, तूप प्राप्त व्हावं तर त्या दुधाला अनेक प्रक्रियांमधून सामोरं जावं लागतं. जोपर्यंत दुधाला उकळलं जात नाही, तापवलं जात नाहीत, तापवल्यानंतर ते शांत केलं जात नाहीत, त्याच्यामध्ये विरजण टाकलं जात नाही, तोपर्यंत ते दही होऊ शकत नाही. बरोबर आहे ना? दही होऊ शकत नाहीत. दह्याला घुसळण केल्याशिवाय त्याचं लोणी निघू शकत नाहीत आणि मंद आचेवर ते लोणी ठेवल्याशिवाय तूप निघत नाही. आपलं शरीर म्हणजे दूध आहे. हळूहळू त्याला बैठकीमध्ये बसवावं लागतं. मंथोनी नवनीता तैसे गी अनंता, मंथोनी नवनीता तैसे गी अनंता. मंथोनी नवनीता तैसे गी अनंता. वाया व्यक्त कथा सांडी मार्ग, वाया व्यक्त कथा, वाया व्यक्त कथा, वाया व्यक्त कथा, वाया व्यक्त कथा सांडी मार्ग. हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना. अगोदर आपल्याला मनाचं मंथन करावं लागेल. हळूहळू आपल्याला त्या भगवंताच्या कथेची बैठक बसवण्यासाठी या मनाला शांत करावं लागेल. एकदम स्वभाव नाही ना याचं शांत होणं. पहिल्या दिवशी आलात, ही बैठक बसवण्यासाठीच वेळ लागलीत. आता नेमके महाराज काय सांगणार आहेत, त्यांची कथा सांगणार की भगवंताची कथा सांगणार, काय नेमकं ऐकायचं आहे. बरं काही बोलतात की काय फक्त त असे अडखळत वगैरे बोलतात. बोलणं गोड वाटतं की नाही? हळूहळू बरं वाटतं बरं का. चांगली कथा सांगतात बरं का. भगवंताचा खूप भाव चांगला सांगितला. वा किती गोड गायन आहेत, किती गोड वेणूचा नाद आहेत. हळूहळू चित्ताची स्थिरता वाढत चालते. हळूहळू एकदम चित्त स्थिर झालं का मग त्याच ठिकाणी कुठेतरी भगवंताचा आविष्कार आपल्याला जाणवतो. तुम्ही पाणी पाहिलं का नदीचं पाहिलं? जेव्हा करा नदी वाहते ना, ती कऱ्हा नदी आत्ता नाही वाहणार एवढी, परंतु जर यदा कदाचित वर्षाकाळ संपला, शरद ऋतू आला, जवळ आला की एक पौर्णिमा आपल्या जवळ येते, जिचं नाव कोजागिरी पौर्णिमा. पाहिलंत ना तुम्ही? कोजागिरीच्या दिवशी आपण काय करतो? भर दुपारी 2 वाजता दूध तापवतो. रात्री 12 वाजता दूध पितो. तापवायला सुरुवात 9 वाजता करतो. असं कसं काय? मला माहिती आहे तुम्ही चुकीचं बोलणार आहेत. 9 वाजता तापवायला सुरुवात होते ना, का 12ला सुरुवात करतात? हां बरोबर आहे ना? मला माहीत होतं, म्हणून प्रश्न चुकीचा होता. तो कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र परिपूर्ण असतो. जर त्या चंद्राला परिपूर्ण पाहायचं असेल ना आपल्याला, तर तुम्ही कऱ्हेच्या काठी जा. कऱ्हेच्या काठी, त्या कऱ्हेमध्ये जर यदा कदाचित ते पाणी शांत झालेलं असेल ना, शांत झालेल्या रात्रीच्या समयाला तुम्ही जा. शांत असलेल्या पाण्यामध्ये पूर्ण चंद्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्या चंद्राचं मुखकमल पाहायला मिळतं आहे. जोपर्यंत आपलं मन शांत होत नाही, याच्यामध्ये विषयांचे तरंग सारखे जर उठत राहतील, तर भगवंत ह्या ठिकाणी थांबत नाहीत. भगवंताचं मुखकमल चंद्रासारखं आहेत. एकदा का चित्त शांत झालं, भगवंत येऊन राहतात. आणि चित्त एकदा का अस्थिर झालं, खळखळ असे तरंग जर उठायला लागलेत ना, भगवंत आवडत नाही. देवा मानी मुसलमान, संत नाही मान. देवा मानी मुसलमान. नाही वाटत आपल्याला देवाचे चरित्र गोड, देवाची कथा गोड वाटत नाहीत. बाकीची गाणी, विषयांची गाणी इतकी गोड वाटतात. वा
नित्य आपण हेच गाणे ऐकत राहावे ही भावना निर्माण होते. देवाचं गीत आवडत नाही, उलट जर यदा कदाचित देवाचं गीत गाणारी कुणी मंडळी पाहायला मिळाली तर हे कधी बंद करतं, हे आपल्याकडे काहीतरी त्याला गोंधळ का काहीतरी म्हणतात नाही का. हा गोंधळ काय काय लावलं आहे म्हणे, सगळे कानाचे पडदे फाडून टाकले, काय सकाळी उठलं की बोमट्या मारत बसतात, पहाटेपासून गम भन 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 भन. का? विषयांचे गाणे गोड लागे, विषय गोड लागतात. आपलं चित्त एकदा का स्थिर झालं, भगवंताची कथा गोड लागते, एवढी गोड लागते की ती सोडावी वाटत नाही. ती कथा गोड लागण्यासाठी प्रथम स्कंद, द्वितीय स्कंद, तृतीय स्कंद, हळूहळू भगवंताचे चरित्र, भक्तांचे चरित्र, असुरांचा निपात, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, अनेक अनेक असुरांचा निपात करत करत प्रभू रामचंद्रांच्या दिव्य चरित्रापर्यंत यायचं. आणि प्रभू रामचंद्रांचं दिव्य चरित्र ऐकायला सुरुवात केली की आपण आपल्या जीवनात कशा मर्यादा सांभाळाव्या ते प्रभूंचं चरित्र शिकवतं. सगळ्या मर्यादा सांभाळल्या का मग भगवंत सांगतात आता मी तुमच्या चरित्रामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, चित्तामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. तिथून पुढे भगवंताच्या चरित्राला आरंभ होतो. मग भगवंताची कथा, भगवंताचा अवतार होतोय. आणि तो अवतार झाल्यानंतर अरे कसेही असू द्या, कसेही प्रसंग असू द्या, त्या प्रसंगामध्ये सुद्धा ती भगवंताची कथा गोड वाटते. का? भगवंताचा जन्म जरी कारागृहामध्ये झाला, बंदीखान्यात जरी झाला, तरी भगवंत सांगतात हिरा खाणीमध्ये असू द्या कोळशाच्या, तरीही तो फक्त प्रकाशच देत असतो. का? का प्रकाश देतो? त्याचा स्वभाव प्रकाश देणं आहे. भगवंताचा अवतार कुठेही होऊ द्या, त्याचा प्रकाश त्या ठिकाणी आपल्याला प्रकाशमानच करत असतो. भगवंताचा अवतार कारागृहामध्ये होतो आणि कारागृहामध्ये झाल्यानंतर परिणामतः भगवंत आपल्या पिताश्रींना सांगतात बाबा मला ह्या ठिकाणी राहायचं नाही. भगवंत त्या ठिकाणी देवकी आणि वसुदेवांना त्याच ठिकाणी मुक्त करू शकले असते, त्याच ठिकाणी मुक्त करू शकले असते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवंतामध्ये मूळतः आहेत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये भगवंत आपल्या आईबापांचा परित्याग करून गोकुळामध्ये का येतात त्याचं कारण सांगेल. जर यदा कदाचित एखादी व्यक्ती चुकीचं कर्म करत असेल, चुकीचं कर्म तोपर्यंतच करते जोपर्यंत तिचं प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंत. आपण कधी कधी म्हणतो ना एवढं वाईट करतो तरी देव त्याला मदत करतो. चुकीचे कर्म करत असताना सुद्धा त्याला देवाचं सहकार्य मिळतं आहे. पावला पावलाला देव त्याला देव नाही वाचवत, देव उलट त्याचं पाप वाढण्यासाठी, त्याचं प्रारब्ध कमी करण्यासाठी त्याच्याकडनं पाप काढून घेतो. एकदा का पापाचा घडा भरला का तो उसळल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत कंसाचं प्रारब्ध अनुकूल आहेत तोपर्यंत कंसाकडनं दुष्कर्म होतच राहतील. एकदा का तो पापाचा घडा पूर्ण भरला की कंसाचा निपात झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि देवकी वसुदेवाचं प्रारब्ध प्रतिकूल आहेत, जोपर्यंत त्यांचं प्रारब्ध प्रतिकूल आहेत तेव्हा तोपर्यंत देवसुद्धा मदत करणार नाहीत. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण म्हणतो एवढा जीव लावला बिचाऱ्याला, एवढा जीव लावला, कामाच्या वेळेस थोडंसुद्धा सहकार्य केलं नाहीत, मदतीला यायला पाहिजे होतं ना त्यांनी, का मदतीला आला नाही, का मदतीला. जोपर्यंत तुमचं प्रारब्ध प्रतिकूल आहेत ना, जवळची व्यक्तीसुद्धा तुम्हाला मदत करू शकत नाही. अनुकूल एकदा का प्रारब्ध झालं सगळे जवळ येतात. परंतु जेव्हा प्रारब्ध प्रतिकूल असतं तेव्हा एकमेव भगवंतच मदत करत असतो. भगवंताच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच मदत करत नाही. म्हणून सुखाचा समय असू द्या, दुःखाचा समय असू द्या, सुखादुःखाच्या दोन्ही काळामध्ये आपण फक्त भगवंताचं स्मरण करावं. भगवंता व्यतिरिक्त दुसरं कोणाचंही चिंतन करू नये. जपले हरि का नाम मनवा, जपले हरि का नाम. जपले हरि का नाम मनवा, जपले हरि का नाम. इसके नाम से उसके नाम से, उसके नाम से उसके नाम से बन जाए बिगड़े काम. मनवा जपले हरि का नाम, मनवा जपले हरि का नाम.
नाम तो वो धन है कि जो निर्धन को धनवान बना दे। नाम अजनर को नारायण की एक पहचान करा दे। मतलब कहे राम कहीं तू, मतलब कहीं राम कहीं तू, या कहले घनश्याम मनवा जप ले हरि का नाम, मनवा जप ले हरि का नाम, मनवा। सूरज चांद सितारे पलछन नदियाँ ताल समंदर, सूरज चांद सितारे पलछन नदियाँ ताल समंदर। नाम के बल से चलते हैं ये धरती और ये अंबर। नाम ही लेकर दिन उगता जी, नाम ही लेकर दिन उगता जी, नाम से ढलती शाम मनवा जप ले हरि का नाम, मनवा जप ले हरि का नाम, मनवा। द्वारिका नो नाथ मोरो राजा रन छोड़ से, ये मन माया लगाई रे। द्वारिका नो नाथ मारो राजा रन छोड़ से, ये मन माया लगाई रे। ताड़ी वाजवा भजन करा। ये मन माया लगाड़ी मारा वाला, ये मन माया लगाड़ी मारा वाला, ये मन माया लगाड़ी रे, तमें मन माया लगाड़ी रे। हरि बोल। द्वारिका नो नाथ मारो राजा रन छोड़ छे, ये मन माया लगाड़ी रे। द्वारिका नो नाथ मारो राजा रन छोड़ छे, ये मन माया लगाड़ी रे। तमें मन माया लगाड़ी मारा वाला, ये मन माया लगाड़ी रे। गायनो गोवाड़ मारो राजा रन छोड़ छे, ये मन माया लगाड़ी रे। माखन नो चोर मारो राजा रन छोड़ छे, ये मन माया लगाड़ी रे। द्वारिका नो रात मारो राजा रन छोड़ छे, ये मन माया लगाड़ी रे। ओहो जय हो।
नाथ को मनाइए रे गोविंद गिरधारी गाइयो रे प्रभु मीरा के नाथ को मनाइयो रे गिरधारी गिरधारी गाइए रे बजो मीरा के नाथ को मनाइए रे गिरधारी गिरधारी गाइयो रे प्रभु हरि बोल मीरा के नाथ को मनाइयो रे गोविंद गोविंद गाइए रे प्रभु मीरा के नाथ को मनाइए रे हरि बोल गोविंद गोविंद गाइए रे प्रभु मीरा के नाथ को मनाइए रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला टाळी वाजवा हरी बोल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला शेष गणेश महेश दिनेश सुरेश भुजाही निरंतर ध्यावे त्याही अनादि आनंद खंड वेद सुवेद सुवेद बतावे आषाढ उचारम मेघ मलारम बनी बहारम जलधारम दादूरदकारं मयूरपुकारं तडिताकारं विस्तारं तडिताकारं विस्तारं तडिताकारं विस्तारं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हरि बोल यग 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 विठाबाई माझे पंढरीचे आई विठाबाई माझे पंढरीचे आई यग 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 विठाबाई माझे पंढरीचे आई विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा आई तू क्या सही
डाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला हरिने डाव मांडला डाव मांडला या विठुने डाव मांडला विठुने डाव मांडला या भोलेने डाव मांडला डाव मांडला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला जय हो डम 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 डमरूवाला डम डम डमरूवाला महादेवनी गळानी सर्पानी माळा गोड महादेवा मुगड तिसरा डोळान दर्शन दे रे मला गोड महादेवा मुगड तिसरा डोळान दर्शन दे रे मला भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला कपाळावर सतोनी चंद्रनी कोर सरावण नामी नाचेनी मोर कपाळावर सतोनी चंद्रनी कोर सरावण नामी नाचेनी मोर भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला झेंडा रोविला झेंडा रोविला बाके बिहारी लाल की प्रारब्ध कायमचं प्रतिकूल नाही. जीवनात येणारे संकट माणसाला मोठं बनवतात एवढा विश्वास माणसाने ठेवा. कसाही प्रसंग येऊ द्या, किती मोठाले अडसर येऊ द्या, जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत आपली किंमत जगताला कळत नाही. सोनं तेव्हाच जगतामध्ये मोठं गाजलं जातं, त्याला मोठी किंमत मिळते जोपर्यंत त्याला चटके दिले जात नाही, त्याची चाचणी घेतली जात नाही, आगीमध्ये पडत नाही. सोनं जेव्हा अग्नीमध्ये उडी मारतं तेव्हाच जग त्याचा स्वीकार करतं. पितळाने उडी मारली की ते काळं पडतं. आपण आपलं जीवन पितळासारखं ठेवायचं का सोन्यासारखं ठेवायचं याचा विचार करा. संकट आल्यानंतर लोक जीव गमावण्यासाठी जीवाचा त्याग करण्यासाठी प्रयत्न करतात. सुंदर सुवाच्य भाषा ज्याला सोसाईट म्हणतात, नाही का? मम्मी बोलली, मम्मीने बोलायला नव्हतं पाहिजे ना, आता जगून काही फायदा नाही, आता जगून काही फायदा नाही. छोटी छोटी मुलं चुकीचे निर्णय घेतात. चांगली चांगली शिकलेल्या मुली चांगल्या घराण्यामध्ये जेव्हा जातात, पती बोलला, सासू बोलली, भाया बोलला, दीर बोलला, म्हणून स्वतःचं जीवन गमावणाऱ्या काही मुली पाहायला मिळतात. कुठं गेलं तुमचं शिक्षण? काय कामाचं शिक्षण? वरून दणके बसले तरीही सुद्धा काही महिला, काही सुनबाई अशा होत्या, आपलं खाणंपिणं चालूच ठेवायच्या जुन्या काळामध्ये. खरं आहे ना? सासू वरून मारायची, बिचाराईचं चालूच, नाही का? आत्ता बोललेलं सुद्धा सहन होत नाही. हे जुने संस्कार अजूनही काळाची गरज आहेत. जुनं संपलं नाही, जुन्याचीच गरज आहेत. आपल्याला चुली आता का आठवू लागल्यात? काय म्हणतो मी? आता चुली का आठवू लागल्यात? जुन्याची अजूनही गरज आहेत, आपल्याला गरज आहेत. प्रतिकूलता
प्रारब्ध जेव्हा प्रतिकूल असतं ना तेव्हा आपण भगवंताची आठवण करायची, इतरत्र कोणाची आठवण करायची नाहीत. जेव्हा तुम्ही भगवंताची प्रतिकूल अवस्थेमध्ये आठवण कराल तेव्हा तेच प्रतिकूलता, तेच प्रारब्ध बदलण्याची ताकद फक्त भगवंतामध्येच असते. भगवंतच आपल्याला त्यावेळेस सहकार्य करतात, तेव्हा भगवंतच आपल्याला सहाय्य करतात. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या. भगवंतसुद्धा आपली वाट पाहतात. कधी वाट पाहतात? जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये प्रतिकूलता येत नाही तोपर्यंत. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बैल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, भुलू थई भागी जंजाल सुखे भंजूसू श्री गोपाल. प्रतिकूलता जेव्हा येते तेव्हा तीच प्रतिकूलता एवढंच लक्षात ठेवायचं का ही आपल्याला फक्त मोठं करण्यासाठीच येते. तीच प्रतिकूलता आपल्याला एवढं मोठं करते, एवढं मोठं करते, एवढं मोठं करते. जाता जाता एक सांगू का थोडंसं? तुम्हाला वाईट वाटणार नाहीत ना? सांगतोच बरं का, सांगतो. एक 13 वर्षाची मुलगी होती. 13 वर्षाची मुलगी होती. 13व्या वर्षी तिचं लग्न केलं. किती? 13व्या वर्षी. लक्षात ठेवा, घडलेला प्रसंग मी तुमच्या पुढे उभा करतो आहे. 13व्या वर्षी त्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर परिणामतः जेव्हा कोणतीही मुलगी घरात येते तेव्हा ती लक्ष्मी म्हणून तिचा स्वीकार केला जातो. परंतु जर तिचे विचार पडले नाही तर तिलाच अवदसा म्हटलं जातं. बरोबर आहे ना? घरामध्ये आलेली कोणतीही उपवर कन्या मुलगी सुनबाई म्हणून येते, सौभाग्य घेऊन येते. सौभाग्य घेऊन येत असताना जेव्हा तिचे विचार पडत नाही तेव्हा तिलाच अवदसा म्हटलं जातं. 13 वर्षाची मुलगी लग्न झालं आहे, 14व्या वर्षामध्ये पदार्पण, 15व्या वर्षामध्ये पदार्पण. आपल्या शिक्षणाचा व्यासंग अंतःकरणातून सुटलेला नाहीत, म्हणून त्याच शिक्षणाचा उपयोग आपल्या कुटुंबासमवेत लोकांनासुद्धा व्हावा म्हणून ती पत्नी, ती मुलगी सारखी प्रयत्न करते. 15वं वर्ष, 16वं वर्ष, 17व्या वर्षामध्ये पदार्पण करते. आपलं कार्य सोडायला तयार नाहीत, आपली जिद्द सोडायला तयार नाहीत. 18व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर लोकांना ती डोळ्यामध्ये दिसायला सुरुवात होते. लोक जेव्हा आपल्याला चांगलं म्हणतात ना, त्यांच्या मनासारखं झालं तरच चांगलं म्हणतात. मनाच्या विरोधात जर झालं तर तेच लोक आपल्याला नावं ठेवायला सुरुवात करतात. बरं का? एवढं लक्षात ठेवा. जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये मित्र जास्त भेटतात तेव्हा आपण चांगलं करतो असं समजून घ्या. आणि जेव्हा माणसाच्या जीवनात जास्त विरोधक भेटतात आपण आपल्या जीवनाच्या उत्कर्षा पथावर पोहोचण्याच्या प्रयत्नात आहोत, एवढं लक्षात ठेवा. विरोधकही पाहिजे आणि चांगलं म्हणणारेसुद्धा पाहिजे. सगळ्यात जास्त विरोधक पाहिजे तेव्हा घराचीही क्रांती होते, गावाचीही क्रांती होते. अजून पुढे सांगू का? देशाची सुद्धा क्रांती होते. लोक नावं ठेवतात तेव्हा. ती मुलगी 18व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर गावामध्ये शिक्षणाचा प्रत्येकाला फायदा व्हावा ही धडपड अंतःकरणामध्ये बाळगून डंगरी शाळा लोकांना शिकवायचं. लोक म्हणतात का रे तुला काय अक्कल आहेत की नाही? आपलं चूल आणि मूल याच्यापेक्षा जास्त पुरीने जास्त भानगडीत पडू नये. जुन्या काळची ती प्रथा ना, नाही पडायला पाहिजे, नाही पडायला पाहिजे. तीच मुलगी घरामध्ये आपलं वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करते, लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते. लोक तिची टिंगलटावळी करतात, लोक तिला नावं ठेवतात, लावत ठेवतात. लोकांचं ऐकत नाही म्हणून अवघ्या 18व्या वर्षी जेव्हा तिला दिवस जातात तरीही तिचं कार्य ती सोडायला तयार नाहीत. 19वं वर्ष चालत असतानाच ती प्रसूतीच्या वेदना तिला उपभोगाव्या लागणार आहेत. 5-6 महिने दिवस झालेत. लोक तिची टिंगलटावळी करतायत. गावातला पाटील आपल्याला अडचण निर्माण होतो की काय? सरपंच पदावर ही बाई बसते की काय? समाजसेवक व्हायला लागलीत, समाजाची सेवा करते म्हणून सारखं तिचा टिंगल करतात, सगळी टिंगल करतात. एक दिवस असा येतो, लोक सांगू लागतात तिच्या घरच्यांना, हिच्या गर्भामध्ये नांदणारं जे पोरगं आहेत ना, बाळ आहेत ना, तो गर्भ आहेत ना, तो तिच्या नवऱ्याचा नाही, तो पाटलाचा आहे. पाटल्यासमोर तिचे गैरसंबंध आहेत, व्यवहार चांगला नाहीत. लोक नावं ठेवतात. घरापर्यंत कानापर्यंत शब्द येतात आणि कानापर्यंत शब्द आल्यानंतर जेव्हा ती प्रसूत होते, प्रसूत झाल्यानंतर परिणाम असा होतो, घरातील सासू सासरे म्हणू लागतात का गं बाई कोणाचं हे पाप घेऊन आलीत? ती बिचारी सांगते लेकरवाळी, नाही गं असं बोलू नका, बाळाला दूषण देऊ नका.
जेव्हा घरातील लोक दूषण देतात तेव्हा तिचा आधार फक्त पती असतो, बरोबर आहे ना. पतीजवळ जाते, पती म्हणते तुझ्यामुळं माझ्या जीवनाला काळं लागलं आहे, राहू नको राहू नको. घरातून काढून दिलं जातं. तान्ही बाळातीन असते ना हो, हां, लेकरवाळी त्या बाळाला हातात घेते. अवघं 8 दिवस बाळंतपण झालेलं. जेव्हा ती मुलगी विचार करते की आता आपल्या सासरच्या लोकांनी हाकलून दिलं, आता कुठं जावं, त्या मुलीला कोणाचा आधार असतो सासरांनी हाकलून दिल्यावर? माहेरचा आधार. ती मुलगी जाते माहेरी जाते. आपली मुलगी येते म्हणून जेव्हा आई पाहते ना, अगं सासरच्या लोकांचं तोंड काळं केलं परंतु आमच्याही तोंडाला काळं फासलं. आता तुला ह्या घराचे कायमचे दरवाजे बंद आहेत, दरवाजे लावले जातात. आता त्या मुलीने काय करावं? अवघं वय 19. काय केलं पाहिजे त्या मुलीने? काय केलं पाहिजे? सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे काय? जगायला नाही पाहिजे ना. घरच्यांनी त्यागलं, दारच्यांनी त्यागलं, काय करावं? तीच मुलगी अशाच अवस्थेमध्ये शरीरामध्ये ताकद नाही, त्राण नाही, त्या बाळाला घेते आणि रेल्वे स्टेशनवर येते, भीक मागू लागते. द्याना कोणी काहीतरी पाहतायत, कोणी काही देत नाही. तीच मुलगी आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन गाडीमध्ये बसते. कुठं चालली गाडी माहीत नाही, पैका नाही ना तिकीट काढण्यासाठी. जिकडे घेऊन जाईल फुकट मामाची गाडी, चाललं ना बाबा, चालले. ती मामाची गाडी नगरला येऊन पोहोचते. अहिल्यानगरच्या रेल्वे स्टेशनवर येते. त्याच्यातून ती बाया खाली उतरते, प्लॅटफॉर्मवर भीक मागायला सुरुवात करते. SRF जवान त्या ठिकाणी गस्त घालत असलेले सांगतात इथं तुला थांबता येणार नाहीत. बसस्टँडवर जाऊन भीक मागायची. बसस्टँडवर जाऊन भीक मागितल्यानंतर त्याच भिकाऱ्यांमध्ये झोपायचं आणि दिवस काढायचे. दिवस काढत असताना जेव्हा अवतीभोवती फिरणारी मंडळी राहायची ना, ती मंडळी तिचं दुःख पाहत नव्हते, तिचं तारुण्य पाहत होते. तारुण्य पाहत होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये दुःखाचं काहूर उठलेलं होतं. ते काहूर त्यांना दिसत नव्हतं. त्यांना फक्त तिचं तारुण्य दिसायचं. तिचे लचके तोडण्यासाठी ते भूत प्रयत्न करायचे. काय करावं, कुठं जावं, कोणाचा आधार घ्यावा म्हणून तीच विचार करते. दिवसभर भीक मागायची. जवळच असलेली स्मशानभूमी आहेत ना, स्मशानभूमीमध्ये जाऊन झोपायचं बरं का. स्मशानभूमीमध्ये जाऊन झोपायचं. पावसाचा कधी कडाका पाऊस चालू असला की त्याच ठिकाणी राहायचं. भीक मागता येत नव्हती. मग भीक मागता येत नव्हती, पोटाची खळगी भरायची कशी काय? तर मोठी असलेली ती स्मशानभूमी, त्याच स्मशानभूमीमध्ये एखादं मड जर जळत असेल तर त्या मड्याच्या भोवती जे पीठ ठेवलं जायचं ना नैवेद्य दाखवण्यासाठी, जो भाताचा गोळा ठेवला जायचा ना, त्याच भाताच्या गोळ्यावर पोट भरायचं आणि असलेलं ते पीठ घ्यायचं. त्याच गाडग्यामध्ये, त्याच फुटलेल्या मडक्यामध्ये जर एखादं थोडंफार पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये ती पीठ कालवायचं, त्याची भाकरी बनवायची. आता त्याच्यासाठी गॅस कुठून आणायचा? त्याच ठिकाणी जळत असलेल्या त्या प्रेताच्या विस्तवावर ती भाकरी भाजायची, खायची. विचार केला, हे जगून काही कामाचं नाही, हे जगणं काही कामाचं नाही. जीव देण्यासाठी ती माता विचार करते आणि जीव देण्यासाठी जेव्हा ती माता विचार करते ना, विचार करत असताना जीव संपवावा आतून स्पंदनं दरवळतात. अरे जीव संपवते कशासाठी? एवढं चांगलं जीवन तुझ्यासाठी तुला देवाने दिलंत ना, थोडं थांब ना, थोडंसं थांब ना. भीक मागण्याचं काम नित्य चालू आहे. ST मध्ये, बसस्टँडवर, रेल्वे स्टेशनवर भीक मागायची. आणि एक दिवस असा येतो, एक असं तानं बाळ कुणीतरी कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून दिलेलं असतं. आपल्या बाळाला पाहते आणि त्या बाळाकडे पाहते. जीव दिला असता तर ह्या बाळाची सेवा करण्यासाठी मी शिल्लक राहिले नसते. देवाने हे जीवन दिलं आहेत ना, याच्या सेवेसाठीच मला ठेवलेलं आहे. त्या बाळाला उचलते, त्याही बाळाची सेवा करते. आपल्या कुशीमध्ये असलेली मुलगी त्या मुलीचीही सेवा करू लागते. हळू दिवस बदलू लागतात आणि दिवस बदलत असताना जेव्हा तिचं कार्य पाहायला मिळतंय, हळूहळू लोकांचंही सहकार्य वाढू लागतं.
त्या मातेला एका व्यक्तीने प्रश्न विचारला. जेव्हा ती लोकांमध्ये यायला लागली, लोकांचं सहकार्य मिळायला लागलं, जेव्हा प्रतिकूलता असते तेव्हा सहकार्य कोणी कळत नाही. तिला प्रश्न विचारला, जेव्हा तुम्हाला झोपण्याची वेळ आली तेव्हा बसस्टँड दिसलं नाही, रेल्वे स्टेशन दिसलं नाही, स्मशानभूमीमध्ये जाऊन तुम्ही झोपलात, स्मशानभूमीतील भाकरी खाल्ली, स्मशानभूमीतील भात काढला, तुम्हाला भीती नाही वाटली का? त्या मातेचे उद्गार अत्यंत गोड आहेत. समाजामध्ये फिरणारे भूत त्या भूतांपेक्षा स्मशानातले भूत कधीही चांगलीत म्हणे. समाजामध्ये फिरणारे भूत माझे लचके तोडण्याचं काम करत होतात, स्मशानातील भूत माझे पोटाची खळगी भागवण्याचं काम करत होते. त्या भूतांनी धोका नाही दिला, उलट माझं रक्षण केलं, रक्षण केलं, रक्षण केलं, रक्षण केलं. एवढं मोठं हळूहळू जीवन बदलत गेलं, हळूहळू जीवन बदलत गेलं. आणि तीच हळूहळू लोकांना, पोरांना, अनाथ पोरांना घडवत गेली. एवढे पोरं घडवले, एवढे सासू सुनांचे संसार एकत्रित केले, 700-800 हजार मुलांना, अनाथ मुलांना घडवलं, चांगल्या पदावर बसवलं, चांगल्या प्रकारे शिक्षण परिपूर्ण केलं. जेव्हा तीच माय सांगते, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडसर, अनेक प्रकारचे संकट आले तरी मी त्या संकटांना संकट नाही मानलं. माझ्या जीवनातील ही परीक्षा पाहिली, माझ्या जीवनामध्ये काहीतरी कार्य करून घ्यायचं होतं ना. तीच माय म्हणते, हे कार्य करण्यासाठी मी सदैव धडपडत राहिले. माझ्या हाताची लेखणी शांत बसली नाहीत. लोकांच्या मनावर परिवर्तन करण्यासाठी त्या लेखणीचा उपयोग मी सदैव करत राहिले. तीच माय स्वतःच्या जीवनातील घटना सांगते. माझ्या हातातल्या लेखणीने जे लेखन लिहिलं, त्या लेखनाचा उपयोग कर्नाटकामध्ये मुलांना शिकवण्यासाठी होतो, महाराष्ट्रात होत नाहीत. महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. ज्या राष्ट्रामध्ये मेल्यानंतर मोठं होतं त्याला महाराष्ट्र म्हटलं जातं, त्याला महाराष्ट्र म्हटलं जातं. त्या मातेचं नाव आहे सिंधुताई सपकाळ. मला सांगायचं काय, एवढे प्रसंग आपल्यावर आले नाही ना अजून, एवढे खडतर प्रसंग भूतांचं सानिध्य घ्यावं लागलं नाही ना. म्हणून सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, कितीही मोठं संकट येऊ द्या, संकटाच्या वेळेस 100% भगवंत आपल्यासोबत आहेत एवढा विश्वास ठेवा. सिद्धेश्वर आपल्यासोबत आहेत एवढा विश्वास ठेवा. संकट कितीतरी दूर आपल्यापासून पळून गेल्याशिवाय राहणार नाहीत. देवकी मातेच्या अंतकरणात तोच विश्वास होता, माझा काना, माझा लाला माझ्यासोबत आहे. दुख में मत घबराना पंछी, ये दुख जग का मेला ये. दुख में मत घबराना पंछी, ये दुख जग का मेला ये. चाहे भीड़ बड़ी अंबर पर, उड़ना तुझे अकेला ये. चाहे भीड़ बड़ी अंबर पर, उड़ना तुझे अकेला ये. दुख में मत घबराना पंछी, ये दुख जग का मेला ये. चाहे भीड़ बड़ी अंबर पर, उड़ना तुझे अकेला ये. चाहे भीड़ बड़ी अंबर पर, उड़ना तुझे अकेला ये. चाही
माझी भीड बडी अंबर पर उडना तुझे अकेला गे चाहे भीड़ बड़ी अंबर पर उड़ना तुझे अकेला है चाहे भीड़ बड़ी अंबर पर उड़ना तुझे अकेला है म्हणून आलेले प्रसंग आपल्याला सावध करतात, पुन्हा पुन्हा आपल्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. भगवंत गोकुळामध्ये येतात, गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला जातो, भगवंताचं नामकरण केलं जातं. भगवंताच्या सोहळ्यामध्ये नुसते गोपाळ नव्हते, गोपिकाच नव्हत्या, सगळ्या आकाश मंडळामध्ये भगवंताची सुद्धा दाटी झाली होती. तोच भगवंताचा सगुण आविष्कार, सगुण साकार आविष्कार पाहण्यासाठी देवतादी सुद्धा लालायत झाले होते. भगवंताचं स्वरूप किती सुंदर आहेत, किती सुंदर आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन. एवढं भगवंताचं तेच स्वरूप पाहिल्यानंतर त्या भगवंताच्या स्वरूपाला पाहण्यासाठी बाकीचे इतरत्र सगळे देवतादिक सुद्धा दाटी करतात. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्लादो महामनः आवय विद्वान वेदज्ञान स्नात सुचिरलंकृतः. नंदबाबाचं काय परम भाग्य आहेत. ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारा ब्रह्मांडाचा नायक आज गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहेत. सगळीकडे आनंदी आनंद उत्सव साजरा केला जातोय. सगळे जी भगवंताच्या दर्शनाला येतात ना, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावे एकी पुढे एक वाटी सुंट वडे. अनेक प्रकारच्या आभूषणांनी भगवंताच्या त्या सोहळ्यामध्ये नटून थटून गोपिका येतात, गवळणी येतात आणि तोच आनंद घेण्यासाठी गोपाळ देखील येतात, गोमय्या देखील येतात. सगळ्या अनुषंगाने आता भगवंत आनंद देऊ लागतात. आणि आनंद देत असताना भगवंत जसे जसे मोठे होऊ लागतात ना, मोठे होत असताना सगळ्या गोकुळवासियांना तो आनंद देऊ लागतात. आपल्याला याची पूर्णतः जाणीव आहे. भगवंत जसे मोठे होऊ लागतात तो मोठेपणा कंसाला सहन होत नाही. म्हणून भगवंताला मारण्यासाठी पुतनेला पाठवलं जातं, पुतनेला पाठवलं जातं. भगवंताला मारण्यासाठी आलेली पुतना भगवंताला स्तनपान करण्यासाठी प्रवृत्त होते. स्तनपान देत असताना परिणाम असा होतोय, भगवंत डोळे बंद करतात. पुतनेला वाटतं बरं झालं, संपला आता, संपला, कंसाचा काळ संपला, कंसाच्या काळाला मारलं. परंतु भगवंत डोळे बंद करतात, पाहतायत ही पुतना कोण आहे, पुतना कोण आहेत. तर पुतना कोण आहेत हे पाहण्यासाठी डोळे बंद करतात. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आठवलं नाही तर आपण काय करतो, डोळे बंद करतो आणि इथं इथं पेन असा खाजवतोय, टुक 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 करतोय, टुक टुक करतोय. एखादी निघाली तर निघाली म्हणजे म्हणजे डोक्यातली नाही म्हणत मी, आठवण्याचा भगवंतसुद्धा आठवण्याचा प्रयत्न करतात. कोण आहेत, कोण आहेत. मागच्या जन्मामध्ये ज्या बळीराजाने यज्ञ केले, 99 यज्ञ पूर्ण झालेत. 100 यज्ञ पूर्ण होत असताना भगवंत बटुक स्वरूपामध्ये येतात, वामन अवतारामध्ये येतात ना. जेव्हा भगवंत येतात अत्यंत सुंदर स्वरूप भावतं ना, कोणाला सौंदर्य भावतं ना, कोणालाही पण ते मोहित करून टाकतं. ती रत्नमाला ती सुद्धा भगवंताचं सौंदर्य पाहून मोहित होते. आपण कोणत्या भावनेने पाहतो तो भाग निराळा. जेव्हा ती रत्नमाला भगवंताला पाहते, भगवंताला पाहिल्याबरोबर तिच्या अंतःकरणातील वात्सल्य भाव दाटतो. आणि वात्सल्य भाव दाटल्यानंतर तिच्या मनामध्ये भाव येतोय का जर असा मुलगा मला भेटला असता तर किती चांगला झाला असता. उपवर झालेली तीच रत्नमाला लग्न न होता तिला वात्सल्य भाव दाटतोय. आणि अशा वेळेस भगवंत म्हणतात थांब म्हणे, थांब 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 म्हणे. म्हणे का थांब, लोक तुझ्याकडे पाहत असताना वेगळे नजरेने पाहतील, तुझ्याकडे काहीतरी दोष घडेल, म्हणून आता नाही पुढच्या जन्मात तुझी इच्छा पूर्ण करतो. भगवंत त्याच रूपामध्ये बळीला पाताळात घालतात तेव्हा तीच रत्नमाला म्हणते माझ्या स्वतःच्या पोटचा गोळा जरी असताना विष देऊन त्याला मारला असतात. भगवंत म्हणतात थांब थांब थांब, ही इच्छा तुझी पुढच्या जन्मात पूर्ण करतो. तीच रत्नमाला पुढच्या जन्मामध्ये पुतना होते, पुतना होते, पुतना होते. आणि पुतना झाल्यानंतर
परिणामता भगवंताला दूधही पाजण्याचा प्रयत्न करते आणि विषही पाजण्याचा प्रयत्न करते. भगवंत तिला मुक्त करतात. भगवंत तिला पाताळात पाठवत नाहीत, पतनाला पाठवत नाहीत. भगवंत जी मुक्ती यशोदा मैयाला आणि देवकी मैयाला आरक्षित ठेवली होती, रिझर्व ठेवली होती, तीच मुक्ती पुतनेला देऊन टाकतात. बाकीचे सगळे साधू संत म्हणतात, देवा तुम्हाला काही पटायला पाहिजे, ही मारण्यासाठी आली, जिला तुम्ही मुक्ती दिली, असं कुठं आहेत का? अहो बकीयम स्तनकालकूटम जिघासया पाय यदाप्य साध्वी लेभे गतिं धातृचितां ततोन्यम तमुवा दयालुं शरणं प्रपद्ये. काय भगवंताची दया आहेत. भगवंताला जेव्हा विचारलं जातं, देवा हे असं कसं, जी मारण्यासाठी येते तिला सुद्धा तुम्ही मुक्ती देतात, मुक्त करतात. भगवंत असून सांगतात, मारण्यासाठी जरी आली परंतु ती माझी आई म्हणून आली ना, आईला कसं काय पत्नाला पाठवावं. जर ती माझी आई होऊन येत असेल ना, तर तिचा उद्धार, तिचं कल्याण, तिची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. विष घेऊन आलेली आई जर तिला मुक्त भगवंत करतात, आपली आई तर पुतना नाही ना, आपली आई पुतना नाही. आपली लहानपणापासून जर जी आई सेवा करत आलेली असेल ना, तर त्या आईची आपण नाही आपल्याला मुक्ती माहिती, परंतु त्या आईला नित्य आपण एकदा फुलासारखं जर सांभाळलं ना, मला वाटतं त्या आईची कृपा, त्या आईची सेवा, भगवंताची प्राप्ती आपल्याला करून दिल्याशिवाय राहणार नाही. नबीची चांदणी तू ग, नबीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया, मला हवी जीवनभर. नबीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया, मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगीलं, आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. आई वडील माझी थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर. अनमोल जन्म दिला काय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय, तुझे उपकार फिटणार नाही. कथा कीर्तन कशासाठी आहेत? आपला व्यवहार सुधारण्यासाठीच आहेत. भगवंताला, संताला कथेची गरज नाहीत, आपल्या जीवनाला कथेची गरज आहेत. ज्यांचं जीवन परिपूर्ण आहेत त्यांना काय गरज आहेत? काही नाही. परिपूर्ण जरी झालेत, प्राप्तार्थ जरी झाले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. ही अवस्था असल्यामुळे भगवंत सांगतात, भगवंताचा संदेश आहेत. आपल्या आईचा अवमान आपल्याकडनं कदापिही झाला नाही पाहिजे. आपल्या वडिलांचा अवमान कदापिही झाला नाही पाहिजे. जीवनात मोठे व्हा, परंतु मोठे होत असताना मोठ्या माणसांना विसरू नका. ज्यांचा आधार जीवनामध्ये मिळाला ना, आपलं जीवन कितीही मोठं असू द्या, परंतु ते जीवन फक्त वेलीसारखं आहेत, झाडासारखं नाही होणार. झाडाचा आधार जोपर्यंत आहेत, मोठ्या माणसांचा आधार, मोठ्या माणसांचा आशीर्वाद जोपर्यंत आहेत ना, तोचपर्यंत त्या जीवनाला किंमत आहेत. एकदा का तुम्ही त्या मोठ्या माणसांचा आधार सोडला, सगळं असू द्या, पतन आहे, फक्त पतन.
भगवंत पुतणेचा उद्धार करतात, महामळ भटाचा उद्धार करतात, अनेक प्रकारच्या असुरांचा निपात करत करत भगवंत अनेक प्रकारच्या लीलासुद्धा करू लागतात. शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगने मया दृष्टम गोधुली धूसरितांग नृत्यति वेदांत सिद्धांत. एक सखी भगवंताला पाहते आणि भगवंताला पाहिल्यानंतर ती सखी जाते, सांगू लागते, अगं मी आज एक नवल पाहिलं. काय नवल पाहिलं? खूप नवल पाहिलं. काय पाहिलं नवल? अगं नवल पाहिलं. अरे नवल काय पाहिलं? अगं म्हणे आयुष्यभर जे भगवंताची भक्ती करण्यामध्ये ब्रह्मसत्य जगन मिथ्या याचा सिद्धांत, ह्या वेदांताचा सिद्धांत, ज्या सिद्धांताचा अभ्यास करतात ना, भगवंताचं स्वरूप, त्या स्वरूपाची अनुभूती येण्यासाठी रात्रंदिवस धडपड करत असलेले संत महात्मे, साधू, योगीजन, जपी तपी, या सगळ्यांच्या अनुषंगाने ज्या सिद्धांताची मांडणी केली जाते, तोच सिद्धांत नंदाच्या वाड्याला सगुण साकार स्वरूपामध्ये नृत्य करताना मी पाहिला. वेदांताचा सिद्धांत नृत्य करतोय. एका सखीला सांगितल्यानंतर दुसरी सखीसुद्धा विचार करते, काय केलं पाहिजे? जायला पाहिजे. जास्त गोपिकांची दाटी जास्त व्हायला लागल्यानंतर यशोदा मैया त्या गोपिकांना येऊ देत नाही, गवळणींना येऊ देत नाही. तेव्हा मग आता काय करावं? भगवंत मोठे झालेत ना, रांगायला लागले, चांगल्या प्रकारे उभे राहायला लागल्यानंतर आता करावं काय? जेव्हा सहज सरळ रीतीने काही गोष्टी मिळत नाही, तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी पर्याय काढला पाहिजे. मग गोपिका विचार करतात, भगवंताचं तर दर्शन घ्यायचं आहे, परंतु दर्शन घेण्यासाठी पर्याय काय करावा? मग यशोदा मैयाकडं गाऱ्हाणे द्यायला सुरुवात करतात. अगं यशोदे, तुझ्या कानाला समजावून सांग. अगं सांग. नंदरानी हो नंदरानी कन्हैया जबर भयो रे, मेरी मटकी उलट के पलट गया रे, मेरी मटकी उलट के पलट गया रे. नंदरानी तेरो लाला जबर भयो रे, नंदरानी तेरो लाला जबर भयो रे, नंदरानी तेरो लाला जबर भयो रे. आपलं डोकं खाजवेल येतात विषयात नाही. यशोदा मैया सुद्धा डोकं खाजवायला लागली. एवढं सगून साकार, सगून भोळं माझं साधं भोळं बाळ, आणि बाळ चोरी कशी काय करेल? चोरी करेल? बरं चोरी नाही, काही मडके फोडण्याचं काम. एवढ्या छोट्याशा हातामध्ये, करकमलांमध्ये त्याच्या हातात दगड बसेल कसा काय? मारेल कसं काय? मडकं फोडेल कसं काय? सगुण साकार आविष्कार असलेलं भगवंताचं स्वरूप वर्णन करत असताना यशोदा मैया म्हणते, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाने, काय सांगता घराने गोकुळच्या नारी. देखेंगे जशोदा मायची, देखेंगे जशोदा मायची, तोर छोरियाने मोको गादी देवेच, देखेंगे जशोदा मायची. के पानी जामे जावे छे, सर गर 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 आ नि सर सर गर गम गर सर सर गम गर गर सर सर गर सर हो. जमुना के पानी जामे जावे छे,
नगरिया पोरेचे देखी देखी गे यशोदा मायचे देखी गे यशोदा मायचे तोरे छोरियानी हो गादी देवेचे देखी देखी गे यशोदा मायचे ही गुजरातची गवळण व्यापारासाठी गोकुळात गेलेली होती बरं का. तिचं दुकान होतं आणि तिची चोरी केल्यानंतर ही गुजरातची गवळण सांगत होती असा तुझा काना आहेत. असं ऐकल्यानंतर काय करावं काही सुचेना. कितीही सांगा कसंही सांगा कितीही पटवून देण्याचं काम करा. एक लक्षात घ्या, ज्या आईला आपल्या मुलांच्या खोड्या खऱ्या वाटतात तिला खरं आईच म्हणत नाहीत. कसंही पोरगा असू द्या, कसंही माझा पोरगा राजभिंडा आहेत बिचारा नाकावरची माशीसुद्धा ओटत नाही. 6 महिने झाली एक माशी मध्ये गेलेली आहेत, अजून बाहेर येत नाही. एवढं म्हणजे असा पोरगा आहेत. नाही विश्वास पटत नाही का? पटतच नाही. पुन्हा पुन्हा डोक्यावरून हात फिरवते. किती गोरा पान काळा असू द्या परंतु गोरा पान आहे म्हणते. किती सुंदर आहे माझा लेका, किती भारी आहेत. बरं त्या बाळाला सुद्धा सवय आहेत. जास्त स्तुती केली का ते बिचार शांत बसतं, असं शांत बसतं. फक्त आईला मम्मीला म्हणते मम्मी तू बाजूला जा, मी बघून घेतो काय करायचं ते. माझ्या घरानं घेऊन आले ना याच्या का बघतोस. काही पोरं इतके खोडकर असतात सांगतो. लहानपणी कुठून बुद्धी दिलेली असते पत्ता देखील लागत नाही त्यांना. एवढी बुद्धी असते. बरोबर सोड काढतात ते, बरोबर काम दाखवतात भगवंताचं. मग अशा पोरांना सगळे म्हणतात माझा कृष्ण आहेत, माझा लाला आहेत, माझा काना आहेत. का काना? कारण तो खोडकर असतो म्हणून काना. सगळ्या खोड्या घेऊन येतात, सगळे आरोप करू लागतात. केलेल्या सगळ्या खोड्यांचा आरोप जेव्हा ऐकलं जातात ना तेव्हा यशोदा मैया म्हणते कसं काय तुमच्यावर विश्वास ठेवू? तुम्हाला पटायला पाहिजे. असं खोटं बोलता तुम्ही, खोटे नाटे आरोप माझ्या बाळावर करतात. कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? खोटे नाटे बोलू नका सारजणी तुम्ही खरं सांगा गे साजनी. खोटे नाटे बोलू नका सारजणी तुम्ही खरं सांगा गे साजनी. नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी. कोणी म्हणती माठ माझा बोडतो पदर मला बोडतो शालू मला पडतो. कोणी म्हणती माठ माझा बोडतो पदर मला बोडतो शालू मला पडतो. खोटं नाटं बोलू नका, खोटं नाटं बोलू नका, खोटं नाटं बोलू नका सारजणी तुम्ही खरं सांगा गे साजनी. नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी. तुम्ही गोपिका गबड्याच्या नारी, तुम्ही गोपिका गबड्याच्या नारी. सदा ओरडत येत्या दारी, सदा ओरडत येत्या दारी, येत्या दारी. बाळमाचं कोणी त्याचं नाव नका घेऊ कोणी सांगा गे साजनी. हो बाळमाचं कोणी त्याचं नाव नका घेऊ कोणी सांगा साजनी. नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी, बाळावरी. सगळ्या गवळणींना हे शब्द खूप लागतात बरं का. आपण कसंही समजून सांगू, कसंही काही करू, काही आहे यशोदेला काही पटतच नाही. कसं सांगावं काही कळतच नाही. कसं काय जमतं आता करावं काय. यशोदा मैया म्हणते 2 गोपाळांना घेते, दोघांच्या हातामध्ये तांडूक ठेवते, असं मोठा दांडा ठेवते. सांगितलं जातं दरवाज्यावर उभं राहायचं, कोणालाच आत येऊ द्यायचं नाही. ह्या पठ्ठ्यालासुद्धा बाहेर जाऊ द्यायचं नाही, अजिबात नाही. यालाही आत बाहेर जाऊ द्यायचं नाही, बाकीचं कोणाला येऊ द्यायचं नाही. कोण आरोप घेऊन येतो पाहतोय. सगळ्या गवळणी विचार करतात. कमीत कमी खोड्या केल्यानंतर भगवंताचं दर्शन होत होतं.
भगवंताला पाहणं होत होतं. आता भगवंताच्या खोड्याही बंद झाल्या, भगवंताचं दर्शनही बंद झालं. जशी भूक गवळणींना लागलेली होती तशी भूक भगवंताला देखील लागली होती. आपल्या भक्ताचं दर्शन घ्यावं ही भगवंताची इच्छा असते आणि आपल्या भगवंताचं दर्शन घ्यावं ही भक्ताची इच्छा असते. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. दोघांचीही भूक एकमेकांना लागलेली असते बरं का. यालाच प्रेमाचे स्पंदन म्हणतात. परिणामतः आपल्याला भगवंताचं दर्शन व्हावं ही भूक गोपाळांना गोपिकांना लागलेली आहे. मग ती भूक पूर्ण करण्यासाठी काय करावं? सकाळी उठल्याबरोबर निमित्त करायचं काहीतरी घुसळण करण्याचं. सकाळी घुसळण केलं का घुसळण केल्यानंतर त्याच्यातून दह्यातून लोणी बाहेर पडायचं. त्याच लोण्याचा व्यापार करण्यासाठी दही दूध तूप लोणी घेऊन मथुरेला गवळणी जायच्या. सकाळी उठायचं. सकाळी उठल्यानंतर सकाळी सुंदर अशी गाणी म्हणायला सुरुवात कर. गाणी म्हणजे कोणती? गवळणी गाणी म्हणायच्या. त्याला गवळणी म्हटल्या जातात. गीतं म्हणायला सुरुवात करायच्या, भगवंताला आळवायला सुरुवात करायच्या आणि ते गीतं गात असताना भगवंताला आळवायच्या. भगवंताला आळवत असताना भगवंताला पुन्हा विनंती करायच्या, देवा काहीतरी निमित्त करून दर्शनाला द्या ना, दर्शनाला या ना. भगवंत सगळ्या गोपाळांना एकत्रित घेतात आणि विचार करतात, आपल्याला आता इथं थांबून भागणार नाही. इथं आपल्याला दर्शन देण्यासाठी आपल्याला भेटण्यासाठी गवळणी येणार नाही. आपण काहीतरी लीला करूया. काय करावं म्हणून ज्या गवळणी घुसळण करण्यासाठी सकाळी उठायच्या, पहाटे उठायच्या आणि पहाटे उठल्यानंतर घुसळण कशा प्रकारे करायच्या? प्रातःकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा घुसळण मांडियले घरोघरी सकळा नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा घुम घुम करती घुम करती रे रे घुमती आनंदला गवळणी छंद डोलती. आनंदला गवळणी छंद डोलती. एक म्हणती साधनी कुणी लपवा गेलोनी. एक म्हणती साधनी कुणी लपवा गेलोनी. नकळे ओ बाईया कृष्णाची करणी. नकळे ओ बाईया कान्हाची करणी. कोणी कडून हा येईल गे चक्रपाणी. घास खांडून तुम्ही आता लपवा गे दुधाने. घुम करती घुम करती पनी नी जा रे सा नि सा रे सा नि सा नि रे सा सारे गर पनी सा रे सा नि रे सा पनी नि जा नि रे सा सारे रे रे सा नि दा रे सा नि रे सा 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 रे सा सा
वा आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलती आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलती आनंदला गवळणी गवळणी छंद छंद डोलती. गवळणी नाही म्हणता येणार, पण ह्या 3 गोपाळांसाठी सर्वांनी टाळी वाजवा. कारण त्यावेळेस हे होते. रवी हलवत असताना तो डेरा घुम घुम कसा वाजायचा पाहिलं ना आपण. चांगल्या प्रकारे वाजायचा आणि अशा चांगल्या प्रकारे घुसळण केल्यानंतर लोण्याचा गोळा निघायचा. दही दूध तूप सगळं घेऊन त्या गवळणी डेऱ्यामध्ये भरायच्या आणि बस आता हळूहळू पावलं पुढे पडायचे. मथुरेच्या दिशेने रस्त्याने चालत असताना रस्ता समोर आहेत, परंतु नजरा मात्र इकडे तिकडे गरगर फिरताना दिसतात. माणसाची नजर सांगते की माणसाच्या नजरेमध्ये काय चालू आहेत. जेव्हा त्या गवळणीची नजर इकडे तिकडे भिरकताना दिसते ना, तेव्हा भगवंताला लक्षात येत आहे ही नजर इकडे तिकडे भिरकते कशासाठी, तर आपल्याला शोधते. आपल्याला शोधण्यासाठी प्रयत्न करते. त्या सगळ्या गवळणी आता आपल्या डोक्यावर डेरा घेतात. दह्याचा दुधाचा तुपाचा लोण्याचा आणि तोच दह्या दुधाचा डेरा घेऊन गवळणी आता मथुरेच्या दिशेने आगेकूच करू लागतात. पावलं पडू लागतात. गागर घेऊन लाईट राहू द्या. गागर घेऊन निघाली पान गवळण. गागर घेऊन निघाली पान गवळण. गागर घेऊन निघाली पान गवळण. ठुमकत चालली डोलत. ठुमकत चालली डोलत. ठुमकत चालली डोलत. वाराच्या तोलन. गागर घेऊन निघाली पान गवळण. गागर घेऊन निघाली पान गवळण. हासत खुद मोडित डोळे. हासत खुद हासत खुद मोडित डोळे. मनी आठवी कृष्ण सितारे. लगबागीने प्रभात काली आली नंद अंगणी. गागर घेऊन निघाली पान गवळण. गागर घेऊन निघाली पान गवळण. गागर घेऊन निघाली पान गवळण. सगळ्या गवळणी आपल्या घागरी आपले माठ भरून आता मथुरेला व्यापार करण्यासाठी विकण्यासाठी निघालेले आहेत. भगवंत आपल्या सवंगड्यांना गोळा करतात आणि सांगतात, लेकांनो, जर तब्येत सुधारायची असेल तर आपल्याला बाहेरचंच खाल्लं पाहिजे. बाहेरचं खाल्ल्याशिवाय
बाहेरचं खाल्ल्याशिवाय तब्येत सुधरत नाही. हा सिद्धांत कुठून आलेला आहे? गोकुळातून आलेला आहे. घरचा चहा किती गोड असू द्या, मी चहा पित नाही म्हणून सांगतो बरं का. चहा पिणाऱ्याला विचारलं, म्हटलं एवढा बाहेरचा चहा गोड का लागतो? त्याने उत्तर खूप गोड दिलं. म्हणजे अनेकांचे ओठ त्याला लागलेले असतात, त्याच्यामुळे त्याच्यातला गोडवा वाढतो. भगवंत म्हणतात तुम्हाला पोटभर खायचं आहेत ना, माझ्यासोबत या, माझ्यासोबत चला, मी तुम्हाला पोटभर देईल. माझ्यासोबत यायचं ना? हो म्हणे येईन, परंतु कशाची शाश्वती आहेत, कशावरून तू देणारच, काळजी करू नका. पुरे म्हणाल तोपर्यंत तुम्हाला देतच राहील. फक्त एक काम करायचं, माझ्यासोबत यायचं. म्हणे तुझ्या घरी का? हां अजिबात नाही, घरचं कुठं, एवढा दान धर्म करायला वेळ नाही म्हणे मला. माझ्यासोबत फक्त चला तुम्ही. ज्या ज्या गवळणींनी आपल्याला त्रास दिला, ज्या ज्या गवळणीने आपले गाऱ्हाणे केलेत ना, त्यांच्याच घरी आपल्याला जायचं आहे. घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे. बस सगळ्यांचे पत्ते लिहून घेतले. भगवंत गोपाळांना एकत्रित करतात, त्यांना नियमावली सांगतात, आपल्याला जायचं आहेत बरं का, आपल्याला जायचं आहेत बरं का. आणि बस काहींचा स्वभाव असतोय, एखाद्या गोष्टीचं जास्तीत जास्त वर्णन केलं की दिवा स्वप्न पाहायची सवय त्यांना लागते. दिवा स्वप्न म्हणजे दिवसा ढवळ्या स्वप्न, डोळे उघडे ठेवून. आणि तेच स्वप्न आता भगवंताच्या संगतीमध्ये गोपाळ पाहू लागलेत. परंतु भगवंत ते सगळे स्वप्न पूर्ण करणार आहेत याची शाश्वती त्या गोपाळांना होती. भगवंत गोपाळांना म्हणतात चला रे चला, परंतु येत असताना मात्र कोणी गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही, चपला घालायचा नाही. चपरांचा आवाज करकर आवाज आलात, फटफट आवाज आलात तर लक्षात येईल. त्याच्यापेक्षा अनवाणी पायाने चालायचं. म्हणे लेका अनवाणी पायाने चालायचं, काटे कुठे कसं काळजी करू नका म्हणे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, एकदम सरळ मार्ग आहेत, धोपट आहेत, कोणत्याही प्रकारचा अडसर नाही, एकदम राजमार्ग आहेत. त्याच राजमार्गाने आपल्याला जायचं आहे, काळजी करू नका. या मागे जे गेले ते गेले या ठाया. भगवंताच्या मागे जे जातात ना, त्यांच्या जीवनात संकट कदापि येत नाही. चला आता आपल्याला जायला पाहिजे, जायला पाहिजे. भगवंत आता पुढे पुढे सरसावतात, दाऊदादा पुढे पुढे सरसावतात, पावलं पुढे पुढे पडायला सुरुवात होतात. छुम 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 भगवंताच्या पायातील तेच वाके वाळे वाजू लागतात. वा लाईट बंद करा. किर्र अंधकार आहे, कोणीही गडबड करू नका. भगवंत हळूहळू पाहू लागले. कोणीही मध्ये हात घालू नका, कृपा करून. भगवंत पाहू लागले, कोणत्या घरी जायचं आहे, जास्त लोणे कोणत्या घरी मिळेल, म्हणून याची वाट पाहत लागलेले भगवंत आता. आणि भगवंताची वाट पाहत असलेल्या गोपिकासुद्धा कधी आपल्याला भेटायला येतील, आपल्या दह्या दुधाला कधी प्राप्त करून घेतील याचा विचार आता त्या गोपिकांनासुद्धा लागलेला आहे. भगवंताची पावलं पुढे पुढे पाडायला सुरुवात होतात. गोपाळ विचार करतायत, आता आपल्याला भरपूर खायला मिळेल, भरपूर खायला मिळेल. किर्र अंधकार. बस आता भगवंत शोध घेऊ लागलेत, कुठे भेटेल, कुठे भेटेल. सापडली वाटतं, दिसली वाटतं.
दिसली 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 घेतली 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 पळवली पळवली पळवला डेरा पकड 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 अरे मदत करा कोणीतरी त्याला बस 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 खा खा आकर 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 हा नाकात नाक हा बाकीचे बालगोपाळ मध्ये खाली बसा मध्ये एका लाईनीत बसा लाईनीत बसा बसा खाली खाली बसा सरका मागे मागे सरका सरका पाठीमागे सरका बालगोपाळ गोपाळ सरका मागे गोपाळ गोपाळ मागे सरका हां सरकले सरकले सरका अजून मागे सरका 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 पाठीमागे सरका मोठे गोपाळ मागे सरका बसा बसा खाली खाली बसा खाली भगवंत आणून देतील सर्वांनी खाली बसा लपून बसा बसा खाली खाली बसा सर्वांनी हां ती ए कृष्णा ए काना काना अरे कृष्णा ए कृष्णा ती आजी करते तिला तोंडात पहिला टाक टाक तोंडात 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 हातात नाही हातात नाही हातात नाही तोंडात भरव भरव तोंडात कर कर अरे भरवायचं पूर्ण एवढी इमानदारी दाखवायची नाही पूर्ण तोंड भरून द्यायचं वा 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 सगळे सगळे आ करू लागले सगळ्यांना नाही द्यायचं हा ते दे त्याला याला पण दे हा हा भरव 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 तोंडात हा 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 भरव भरव अरे किती खातो हा सगळ्यांचं खाल्लं तरी अजून पोट भरं ना याचं ते देऊन टाक त्यांच्याकडे हा अजून सापड अजून कुठे आहे बघ अरे दाऊ दादा उठ एकट्याला कशाला एवढा त्रास वा 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 हातात द्यायचा नाही इथून थोडं बाजूला जागा सोडायचं कोणीही उठू नका
नंद नंदन सलोन मेघ श्याम गोविंद गोपाल राधेश्याम सलोन मेघ श्याम गोविंद गोपाल राधेश्याम नंद नंदन सलोन मेघ श्याम गोविंद गोपाल राधेश्याम नंदनंदन सगुण मेघश्याम गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोविंद गोपाल राधेश्याम नंद नंदन सलोन मेघ श्याम गोविंद गोपाल राधेश्याम नंदनंदन सलोन मेघश्याम गोविंद गोपाल राधेश्याम नंद नंदन सलोन मेघ श्याम गोविंद गोपाल राधेश्याम नंदनंदन सलोन मेघश्याम गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोविंद गोपाल राधेश्याम नंद नंदन सलोन मेघ श्याम गोविंद गोपाल राधेश्याम नंदनंदन सलोन हरि बोल जय हो मच गया शोर सारी नगरी में आया बिरज का बाका संभलपुर डगरी में मच गया शोर सारी नगरी में आया बिरज का बाका संभलपुर डगरी रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हर गायो रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हर गायो रे गोविंद गोपाल गायो रे राधा रमन हरि गायो रे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 असा कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा
जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो घेतो साधू संतांची दगडा घेतो साधू संतांची दगडा हे आता कसा देवाचा देव चकडा देव एका पायाने लंगडा आता कसा देवाचा देव चकडा देव एका पायाने लंगडा आता कसा देवाचा देव चकडा देव एका पायाने लंगडा आता कसा देवाचा देव चकडा देव एका पायाने लंगडा आता कसा देवाचा देव चकडा देव एका पायाने लंगडा आता कसा देवाचा देव चकडा देव एका पायाने लंगडा सर्वांनी हात वर करा सर्वांनी हात वर करा सुरेश महाराज कृष्ण कन्हैया लाल की वाके बिहारी की गोपाल कृष्ण भगवान की बसा बसा खाली बसा आपल्या जागेवर स्थानापन्न व्हा सर्वांनी खाली बसा आज माखन चोरी लीला कोणीही बोलायचं नाही जो बोलेल तो पुढच्या जन्मात बेडूक झाल्याशिवाय राहणार नाही जो मोठा बोलेल तो मोठा बेडूक लहान बोलेल तो लहान बेडूक बोलू नका माखन चोरी लीला आज या ठिकाणी संपन्न झालेली आहेत भगवंताने आपल्या सवंगड्यांना कशा प्रकारे भरवलं